जसं की तुम्ही बघताय, मी आता आहे शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या घरी आणि पहिल्यांदा त्यांच्याकडे महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आणि पहिल्यांदा रुंजीचाही चेहरा आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला आहे. खूप स्वागत. आणि नवसाची महालक्ष्मी आज तू घरी आणली आहेस, काय फिलिंग आहे? आणि पहिल्यांदा बाळाचा फेस रिव्हील केला आहेस प्रेक्षकांसमोर, किती भारी वाटतं? महालक्ष्मी ज्या आहेत त्या ह्याच्यासाठीच होत्या की जर आम्हाला मुलगी झाली तर आम्ही ते 1 वर्ष महालक्ष्म्या बसलो, तर त्यामुळे या नवसाच्या आहेत महालक्ष्म्या. आणि याच्यापेक्षा चांगला अजून दिवस कोणता असू शकेल की याच दिवशी रुंजीचा फेस आम्ही रिव्हील करतोय बाहेर. मला बेसिकली हे सांगायचं आहे की आमचं ठरलंच होतं की फेस रिव्हील जर का करायचा झालाच तर आमचं राश्री बरोबरच करायचं म्हणून. तर बेस्ट सरप्राईज गिफ्ट होतं जे आम्ही फॉरएव्हर जपून ठेवणार आहे मेमरीमध्ये. हाय रुंजी. कोण आहे? कोण आहे? फक्त लाईट बघते ती. येस. तर त्यामुळे मागून म्हणेल लगेच लाईट्स कॅमेरा ॲक्शन. डान्स मस्त करते रुंजी. तर माझं तर आमचं हे ठरलं होतं, कधी ते ठरत नव्हतं शर्मिष्ठाचं, कारण की मी तिच्यावरच सोपवलेलं की तुला जेव्हा फेस रिव्हील करायचा असेल तेव्हा कर, पण आज चा दिवस जो आहे तो तिच्यासाठीच होता. तर कोइन्सिडेंटली त्याच दिवशी आम्ही ठरवलं आणि तूही त्याच दिवशी आलीस, तर सगळे म्हणतात ना त्या गोष्टी जुळून आल्या. तर त्यामुळे आम्ही ठरवलं की, आणि खरंच खूप बरं वाटतं की तुझ्या राश्री आणि तुझ्याबरोबर आम्ही हिचा फेस रिव्हील करू शकलो. थँक्यू. सो लकी, आय फील सो लकी. हाय रुंजी. हाय, वेलकम. आतापासून माईक हवंय तिला. मी बघते तुझी सगळी प्रोसेस, महालक्ष्मीला नटवण्यापासून ते त्यांचं आगमन करेपर्यंत. आणि जेव्हा रुंजीला तू सगळ्यांसमोर कॅमेरासमोर जेव्हा रिव्हील केलंस तेव्हाचे तुझे रिॲक्शन्स मी टिपले. एक आईच ते जे इमोशन्स आहेत ना ते वेगळेच असतात. तर आज काय सांगशील, कारण का नवस पूर्ण झाले आणि आता सोबत लेकही आहे. हो, एक तर पहिले माझा अवतार बघू नका प्लीज. मी खूप काम करत 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 हो आत्ता या इंटरव्ह्यूला उभी राहिली आहे मी. म्हणजे लिटरली आमच्याकडे असं झालं की मी आणि रुंजी आता शेजारी शेजारी उभे राहिलो तर काला गौरा असं होऊन जाईल का काय इथपर्यंत आहे. बट जोक्स अपार्ट, खूप 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 छान वाटलं, खूप बरं वाटलं की या सगळ्या म्हणजे ही जी काही प्रोसेस आमची होती आणि म्हणजे रुंजीला पहिल्यांदा इथे अशा छोट्या ह्याच्यामध्ये रिव्हील होताना बघतानाच खूप भारी वाटतंय. जर तिची इच्छा असेल तर जेव्हा केव्हा जर तिला मोठ्या पडद्यावर यायचं असेल तेव्हाचे तर अजून काहीतरी वेगळी माझी फिलिंग्ज असतील. पण आत्ता टेलिव्हिजन किंवा सोशल मीडिया या पडद्यावर तिला बाहेर येताना बघताना खूप छान वाटतंय. आतापर्यंत आम्ही तुला अभिनेत्री आणि तुम्हा दोघांना एकत्र निर्मात्याच्या त्या झोनमध्ये बघत होतो. आता आई बाबा म्हणून बघतानाही आम्हाला वेगळं वाटतं आणि ते एक प्रमोशन झाल्याचं फिलिंग येतं. तारेवरची कसरत तर आहेच, पण जेव्हा लेकीचा फेस बघितल्यावर जो थकवा निघून जातो घरी आल्यावर, ती फिलिंग. ॲब्सोल्युटली. म्हणजे कोइन्सिडेंटली माझी मुलगी माझ्यासारखीच आहे, रात्रराणी आहे. रात्री जागत असते, रात्री 3-4 वाजेपर्यंत. आणि आम्हा दोघांना बाकी सगळी कामं संपवून येईपर्यंत दररोज लेटच होतो, रात्री 10, कधी 12, कधी 1. पण आल्यानंतर आम्ही ट्राय करतो की 1 ते 1.5 तास तरी ॲटलिस्ट तिच्याबरोबर मी तरी घालवावं, खेळावं तिच्याबरोबर. तर हे प्रयत्न करतो. पण खरं सांगतो 12-16 तास किती मेहनत करून आल्यानंतर तिच्यावर जो 1 तास खेळल्यानंतर थकवा जो जातो ना, खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. पण सगळ्यात जास्त कसरत शर्मिष्ठाची आहे, कारण की रात्रभर नंतर आल्यानंतर हिला बघायचं असतं, हिचं काही खाणं पिणं रडणं सगळं तिला बघायचं असतं. तर माझ्या अंदाजे असं मला तरी वाटतं की शर्मिष्ठा हल्ली आजकाल 18 ते 19 तास ऑल द वे काम करत असते. छान रेडी व्हायला की आत्ता वेळ नव्हता, कारण का खूप घाई आहे. पण दरवर्षी आम्ही गणपतीला येत असतो, पण यावर्षी जरा स्पेशल आहे. रुंजी आहेच, पण महालक्ष्मी घरी आल्या आहेत. बाप्पाचा नेहमीच एक आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये एक पार्ट असतो की आपल्या दिशा दाखवण्यामध्ये. आज बाप्पाला थँक्स म्हणायचं झालं तर ते काय?
मी तर म्हणते की दरवर्षी बाप्पा काही ना काहीतरी ॲड ऑनच करत चाललेला आहे आयुष्यामध्ये. खूप सुरुवातीला असं झालं होतं की एक चांगला लाईफ पार्टनर आयुष्यात यावा. सो बाप्पा त्यांच्या आशीर्वादामुळे तेजससारखा लाईफ पार्टनर आला. त्यानंतर असं झालं की अरे थोडंसं करिअरमध्ये वर जायला पाहिजे किंवा एक नवीन पाऊल पुढे टाकायचं होतं. सो ते करायचं आहे. तर निर्माती म्हणून ते पाऊलही मला तेजसच्या साथीने आम्ही दोघांनी मिळून ते टाकलं. त्याच्या पुढच्या वर्षी असं झालं की की एक छानसं गोड गोंडस बाळ घरामध्ये यावं आणि ते रुंजीच्या रूपात तेही मला मिळालं. सो मालिका झाली, वेबसिरीजही आली अंधार माया, आणि आता लवकरच सिनेमाही एकत्र निर्मिती करा. सो त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि आत्ता बाप्पाकडे यापुढे काय मागणं आहे? कारण का सिक्रेट येते, पुढच्या वर्षी आलीस आणि ते पूर्ण झालेलं असेल तर तेव्हा नक्कीच सांगेन. शर्मिष्ठा जे मागेल आणि पूर्ण होणार नाही असं नाही. फेवरेट चाइल्ड आहे ती, गॉड्स चाइल्ड. सो गाईज थँक्यू सो मच. आणि रुंजीचा फेस आमच्या चॅनलवर, म्हणजे आपल्या चॅनलवर रिव्हील केल्याबद्दल थँक्यू. वी आर फॅमिली. आणि पुन्हा एकदा भेटू, त्यासाठी ऑल द बेस्ट. आणि रुंजीला सुद्धा हाय, काय बोलायचं आपल्याला. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बाय.